नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता सुवासनीचा देवघरी आणलेल्याचा डिटेल व्हिडिओ तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलेलाच आहे. आणि आय नो तुम्हाला थोडासा तो आवडलेला नाही, कारण त्याला व्ह्यूज जरा बऱ्यापैकी आलेले आहेत. तर हा दुसरा व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करायला लागलेले आहे. तर तो व्हिडिओ ना तसा खूप मोठा झाला असता, त्यामुळे मग मी याचे 2 व्हिडिओ करायचे ठरवले. तर इथं ना सुवासनी असल्यामुळे ना त्यांना आपल्याला ना शाबू द्यायचा असतं, तर त्यासाठी मी इथं ना शाबू बनवायला लागले होते. तर आता शूट करायला कोण नव्हतं आणि माझ्याकडे स्टँड पण नव्हतं, त्यामुळे मी बर्नीला मोबाईल लावला होता, त्यामुळे व्यवस्थित शूट काही झालं नाही. आणि आमच्याकडे ना सुवासनीला असा मळवट भरला जातो, तुम्ही बघू शकताय. आणि भंडाराचं तर काय बोलूच नका, दिवसभर नुसता भंडारा लावला जातो. कोण आले की भंडारा लावायचा, त्यांना लावला की ते आपल्याला लावतात. आणि असं मिळून कपाळावरती किती भंडारा साठलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि मळवट तर आम्हाला ना देव आणतानाच तिथून लावलेला होता, आणि सुवासनी जेवताना देखील ना हा मळवट भरला जातो. तर बऱ्याच वेळा आम्हाला कमेंट आले होते की असं का लावलेलं आहे. काही जणांना माहीत असेल, आता आपल्या इकडं तर माहीत आहे सगळ्यांना, म्हणजे सोलापूरकडे सांगलीकडे तर हा मळवट भरला जातो म्हणून. तर खूप क्वांटिटीमध्ये शाबू बनवायचा होता, आणि त्यामुळे मग मी इथं अगोदरच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलं होतं शाबूमध्ये. आणि शाबू रात्रीचा आम्ही भिजत घातला होता, त्यामुळे तो छान भिजला पण होता. सोबतच ना बायका येत होत्या, आणि माझं त्यांच्याशी बोलणं देखील चालू होतं, कारण स्वयंपाक करायला बायका येतच असतात. तर आता मी इथं बनवायला लागली शाबू, आणि मला काही तेवढ्या क्वांटिटीत शाबू व्यवस्थित हलवायला येणं झाला होता, कारण मला पाट असल्याशिवाय बसायला येत नाही. पाट सगळे बाहेर नेले होते, कारण बाहेर बायका स्वयंपाक करत होत्या. पण अचानक पाऊस आल्यामुळे ना मग बायका आतमध्ये बोलवल्या, काही आतमध्ये काही बाहेर, असं स्वयंपाक चालूच होता. तर त्यामुळे दीदीने मला थोडी हेल्प केली शाबू हलवायला, आणि नंतर मग शाबू बनवून आम्ही दिला सगळ्यांना, मी देखील खाल्ला. आणि हे सगळं असं छान वातावरण होतं, घरातलं गाणी म्हणत चालू होतं. तर कांचनला तर सकाळपासूनच त्या पोळ्या वगैरे करण्यात त्याच्यातच होती. मी काही एवढं केलं नाही, मी फक्त वरची कामं, म्हणजे कोणाला तरी चहा वगैरे बनवायचा किंवा काहीतरी असं छोटं मोठं काम करत होती. पण कांचनने सगळ्यांनाच पुरण पण थोडंसं वाटू लागली, पोळ्या करू लागली, भाजू लागली. तर असं ती सगळ्यांनाच हेल्प करत असते. आता तुम्हाला माहीतच असेल, बऱ्याच कार्यक्रमात तुम्ही बघितलेलं आहे. तर असं गाणं म्हणत चालू आहे. तर गाण्याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आता ज्यांना कोणाला आवडतं तर तुम्ही जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ. तर पाऊस आल्यामुळे ना बायका आतमध्ये आल्या होत्या स्वयंपाक करण्यासाठी. तर आता पाऊस थोडासा गेला होता, आणि हे पालामध्ये जे साठलेलं पाणी आहे ना, ते भाऊजी असं काढून घ्यायला लागले होते. तर खूप पाणी साठलं होतं पालामध्ये, आणि जोराचाच पाऊस आला होता. तर भाऊजी इथं काढून घ्यायला लागलेले आहेत पाणी, बघू शकता तुम्ही. एका हातात पातेलं धरले त्याने, एका हातात काठीने ते पालाचं वरती केलं ना, आता इथं काढून घ्यायला लागलेत. आता सगळं पाणी वगैरे काढून झालेलं आहे, आणि पाऊस पण थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे आता सगळं आतलं जे स्वयंपाक करत होते ते सगळं आता बाहेर आणले. तर इथं जळण वगैरे असल्यामुळे ना स्वयंपाक करायला सोपं जातं. आणि सध्या गॅसचं काय चालू आहे ते तुम्हाला माहितीच आहे, गॅस काय भेटत नाही लवकर, म्हणजे आता गॅस बुकिंग करून झाल्याशिवाय तर काय भेटत नाही, आणि गॅस बुकिंग होतो तो पण भरपूर दिवस लागतात. त्यामुळे मग चुलीवरच करायचं होतं सकाळपासून. पण पाऊसमध्ये चालला, त्यामुळे आतमध्ये थोडं केलं, आणि आता थोडंसं राहिले ते बाहेर करायला लागले. तर खूप छान बाहेर पण वाटत होतं, सगळ्या बायका वगैरे आलेल्या होत्या. यातल्या बऱ्यापैकी बायका नाही आहेत, कारण पाऊस आला म्हणून कपडे काढायला म्हणून घरी गेलेत, म्हणजे वाळू घातलेले जे कपडे असतात ते भिजतील म्हणून ते काढण्यासाठी त्या घरी गेल्या होत्या. आणि या ज्या काय आहेत त्याच आता करायला लागले. तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे 5 किलो डाळ घातली होती आकाने, आणि आमच्याकडे खूप सुवासनी असतात, तर 30 सुवासनी होत्या. आता शक्यतो इकडं कसं असतं, तर सांगलीत आम्ही बघतो की 10 सुवासनी, 14 सुवासनी, किंवा काही ठिकाणी 5 सुवासनी देखील असतात, त्यामुळे कमी क्वांटिटीमध्येच बनवावं लागतं. पण इकडं कसं आहे की 5-5 पोळ्यांचं ताट दिलं जातं, तसं आमच्याकडे नाही दिलं जात, हाच फरक आहे. नंतर मग पोळ्या वगैरे झाल्या, नैवेद्य दाखवाय त्याने तिकडे गेले, आणि मग परत आम्ही वड पूजायला गेलो. खरं तर वाटतच नव्हतं आज वड पूजाय जाईल की नाही म्हणून, कारण खूप गडबड होती. आता मी तर फ्रीच होते, म्हणजे माझं काही एवढं काम नव्हतं, पण कांचनला देवाला वगैरे जायचं होतं, प्लस घरातलं वगैरे आवरायचं होतं, अक्कांना ती हेल्प करत होती, त्यामुळे ना खूपच वेळ झाला होता. तरी पण आम्ही आदल्या दिवशी शूट करून घेतलं, नाहीतर काही गडबडीत व्यवस्थित झालंच नसतं.
म्हणजे फोटोज वगैरे काढायला. तर आम्ही तसंच आमच्या इथून ना जवळच आहे हा वडाचं झाड, तर तिकडे गेलो होतो आणि सोबतच मोठ्या जाऊबाई पण आल्या होत्या. त्या पण शेंगाला गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी पण हे केलं होतं, म्हणजे त्या गेल्या नव्हत्या वड पुजायला. आणि तो बऱ्याच बायका होत्या. आम्हाला वाटलं की आम्हालाच उशीर झाला की काय, पण होत्या भरपूर बायका. आम्हाला वाटलं वडापाशी कोणच नसेल आणि आम्हीच चाललोय. तर बघू शकता इथं आकाने पण छान अशी देवपूजा करून घेतली, सॉरी वडाची पूजा करून घेतली. आणि नंतर मग त्यांनी पण फेरे मारायला सुरुवात केली. आणि नंतर मग घरी पण जायचं होतं लवकर, कारण सुवासनी पण जेवायला बसल्या होत्या. पण आम्हाला घरी जायला पण खूप वेळ झाला पूजा वगैरे करून. आता आलोयच म्हटलं थोडेसे फोटोज वगैरे काढूया. त्यामुळे तोवर आम्ही येऊपर्यंत सुवासनी सगळ्या जेवायला बसल्या होत्या आणि मग मी पण पटकन जेवायला बसले. तर कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.